थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. चांगलं असं 4K रेकॉर्डिंग होत आहे आणि तेवढेच चांगलं दृश्य आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. प्रथमच आमच्या गावात यूट्यूब लाईव्ह हा शिवराम तामणे यांचा एक निर्णय आणि तेवढंच चांगलं सहभाग. गोलंदाज तयार होतो या ठिकाणी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, भिरकावलाय डीप फाईट मध्ये चेंडू दन 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 करत निघाला सीमा रेषे पलीकडे. चौकार. 4 धावा आपण पाहतोय, अफलातून पाहतोय. सेकंड क्वालिफायर राऊंड. रमणजी डांगरे साहेब मजा घेतात, एन्जॉय करूया आपण क्रिकेटच्या मैदानावरती. एक चांगली फटकेबाजी आपण पाहतो. टिक फॉर टॅक जसं तसे उत्तर द्यावं लागेल. पहिला सामना काही फरकाने गमावला, त्याच्यामुळे पुन्हा एकदा खेळण्यासाठी मैदानावरती जावं लागलं यशस्वी 11 या संघाला. आणि तिथे आपण पाहतो प्रसाद परेश हे एक गाव 11 मध्ये नेहमीच बरोबर खेळतात. आज गाव लीग मध्ये एकामेकाच्या विरोधात. पुन्हा एकदा चांगला फटका, अफलातून दणका, चेंडू पाठवला सीमा रेषे पलीकडे. हेवन कॉलनीचा हाय यूज हँड्स अ ब्युटिफुल सिक्सर. षटकार. षटकाराचा खेळ या ठिकाणी दाखवत असताना आपल्यातून कामगिरी हम किस्से कम नाही हे दाखवत असताना सुरेख फटकेबाजी. आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा जमवलेल्या आहेत प्रसादच्या बॅटमधून. चांगली अशी कामगिरी करतोय हा प्रसाद आणि फलंदाजी करतोय परेश. परेश मात्र नाराज असेल. हा 3रा चेंडू असेल पहिल्या षटकाचा आणि हा सुद्धा आणखीन एक दणका लगाला. पुन्हा एकदा छक्का. धन्यवाद. असंच वाजवत राहा. इथे पाहतो आपण चौकारानंतर लगातार 2 षटकार पाहिले गेले. परेशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला गेलाय. षटकार हॅट्रिकची आपण पाहतो संधी या ठिकाणी असेल. नक्कीच षटकार हॅट्रिकची संधी असेल प्रसादला आणि ती पूर्ण होईल का, कारण आतापर्यंत ही षटकार हॅट्रिक झाली नाही. 500 रुपयाचे पारितोषिक असेल शिवराम तामणे यांच्याकडून. प्रसाद षटकार हॅट्रिकसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज फुल्लेंचा चेंडू नितेश त्या ठिकाणी पोहोचतो का. चेंडू परत चेंडू त्यावरून निघाला. टांगा पलटी या ठिकाणी घोडा फरार. रस फिरतील आपण पाहतोय दुहेरी. चार धावा आपण पाहतो. आत्ता जेव्हा जो आलो 2च घेतल्या, आत्ता 4 घेतल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 चेंडू 22 धावा. प्रसाद हात खुले केलेत. अफलातून कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिली गेली. दूरवर पडल्यानंतर आपण पाहतो चेंडू आपण पाहिलं गेलं बाहेर निघून गेला. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, कारण पडल्यानंतर दूरवर चेंडू निघून गेला. वाईट चेंडू आपण पाहतो या ठिकाणी. 23 धावा आपण पाहतोय. इथे बिरकावला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू पोहोचलाय सीमा रेषे पलीकडे. या स्पर्धेतील सर्व महागड षटक परेश या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 29 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. अशी ही महागडा षटक पाहायला मिळाला परेशकडून आणि संघ मालक नाराज असतील. परेशवर खूप महागडं असं षटक आणि तेवढी चांगली दमदार कामगिरी केली प्रसादने. चांगला असा पाऊस केला या रनांचा यात आणि स्कोर बोर्डवर स्कोर आहे दुसरं षटक घेऊन आला आहे तुषार आणि आता फलंदाजी करतील कुणाल माली. पुन्हा एकदा हा चांगलासा फटका आणि सीमारेषे पलीकडे जाईल आणि सीमारेषे पलीकडे गेला आहे. 4 धावा. कुणाल सुद्धा चोख कामगिरी करताना इथे दिसतोय. नो बॉलचा इशारा आहे अंपायरचा. नो चेंडू आला आणि नो चेंडूचा विचार केला तर धावसंख्या या मोठ्या फटक्याने 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सांगितले जाईल त्याचा धावसंख्या तुम्ही कुणीच एक्स्ट्रा धावा सांगू नका मैदानात. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलात. यानंतर पाहतो आजच्या एबीपी माझा न्यूज लेटेस्ट न्यूज उघड्या डोळे पाहणे. पुढचा चेंडू फ्रीट. इथे फ्रीटचा चेंडू उडावलाय. अफलातून फटका. कुणालच्या बॅटमधून चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे. षटकार. फक्त 6 बॉल झालेत. 7 बॉल झालेत एकूण आणि स्कोर बोर्डवर स्कोर संख्या झाली आहे 40. 6 बॉलमध्ये 40 स्कोर हा पहिल्यांदाच कदाचित पाहायला मिळतोय. इथे पाहतो इसाडे पुन्हा एकदा मी सांगते फटका पाहिला गेला. 1 धाव या ठिकाणी पाहतो घेतली जाईल. 3 चेंडू 11 धावेवरती कुणाल खेळतोय. 3 चेंडू करतो. नो चेंडू त्यांनी प्ले केला असेल तो त्याच्यामध्ये मोजला जातो. लाजवाब आजच्या दिवसामध्ये चांगल्या पार्टनरशिप याच्या दोघांकडून पाहिल्या गेल्यात. चांगल्या स्पर्धेमध्ये बेस्ट पार्टनर कोण असतील तो कुणाल आणि प्रसाद ही जोडी आपण जरूर नाव घेऊया. नक्कीच, कारण या पूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा ते संपूर्ण 18 बॉल खेळले होते. नाबाद जोडी होती मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आणि या सामन्यामध्ये सुद्धा चांगलं असं प्रदर्शन करताना कुणाल आणि प्रसाद. माननीय किसनजी भागा वेले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादा विनंती करतो आपण व्यासपीठावरती. या दरम्यान पाहतो सुंदर चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. चांगली पार्टनरशिप मित्रांनो. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. ओपनिंग पार्टनरशिप पाहतो एक चांगल्या पद्धतीने या दोघा खेळाडूकडून प्रसाद आणि कुणाल एक चांगली पार्टनरशिप आतापर्यंत करत असताना 10 चेंडू 42 धावेवर ती आपण पाहतोय पार्टनरशिप. इथे फंबल आपण मराठीमध्ये म्हटलं जातं ना, घर फिरले घराचे वाशे फिरतात, तशी दशा आणि गोलंदाजी दुर्दशा घडवले या शतरक्षक मुलंही आपण पाहतो. या ठिकाणी एक लेग बाईजची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. लेग बाईज पाडवरती चेंडू आधार. धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. तुषार पंचांच्या उजव्या साईडने राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. प्रसाद सामना करेल. इथे शॉर्ट पिच चेंडू पूल केला. चेंडूला पाठवलाय शतरक्ष. त्या ठिकाणी बघा नशीब पॉईंट ठरला जाईल कारण आउटफील्ड त्या ठिकाणी थोडी करावे. तिथे चेंडू आदलला. जिथे चौकार भेटला असता तिथे सिंगल वरती समाधान मानावं लागलं. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
44 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागल्या गेल्यात. आमच्यासोबत अरुण पाहिलं गेलं, एन्जॉय केलं जातं, क्रिकेटचा आनंद घेतला जातो. बघा मॅन ऑफ द सिरीजच्या गाड्या सर्व आलेल्या आहेत. नक्कीच हां या सामन्याचा रूप थोडा वेगळा दिसतोय. 22च्या स्ट्राईक रेटने, सॉरी 22च्या ॲव्हरेजने 44 धावा झालेल्या आहेत या मैदानात. तर लगातार आपण पाहतो चांगली फटकेबाजी पाहिली. शेवटचा अंतिम षटक नितेश आणि चांगली अशी पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळाली. आणि एवढी मोठी पार्टनरशिप पहिल्यांदाच झाली मला वाटतं आता या आत्तापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये. ते पार्टनरशिप पाहतो आपण चांगल्या पद्धतीने आहे, चांगल्या पद्धतीने खेळ चालू आहे. आणि आता इथं अंतिम षटक स्लॉगवर ज्याला म्हटलं जात आहे, गोलंदाज या ठिकाणी घेऊन आला नितेश. बघूया कशा प्रकारे कामगिरी करणार. इथे आपण पाहतो शॉट चेंडू होता, बराच काल चेंडू वायूमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. या ठिकाणी पाहिलं गेलं विकेटचं पतन. पहिला झटका पहिला, आता नजर जणू लागली काय अरुण तुमची त्यांना? नक्कीच पार्टनरशिप बोललो आणि कॅप्टनची कमाल म्हणावी लागेल की त्यांनी धुरा ती नितेशकडे दिली आणि ती चोखपणे पार पाडताना नितेश दिसतोय इकडे. आणि पहिल्या चेंडूत झेलबाद झालेला आहे प्रसाद, त्याची जागा घेतोय. चांगली बॅटिंग पाहिली प्रसादने. आपण पाहतोय जे चेंडू खेळले गेलेत, एक आपल्यातून कामगिरी त्याच्या माध्यमातून. तितकाच नाराज असेल तो, त्याला नॉट आऊट राहायचं होतं पण काय करणार, फसला गेला तो. आणि त्याची न 300च्या स्ट्राईक रेटने आपण पाहतो 10 चेंडू 30 धावांची खेळी साकारून प्रसाद माघारी परतलाय. चांगला असा स्ट्राईक रेट त्यांनी बिल्ड केला इथे. आणि तिसऱ्या षटकाचा हा दुसरा चेंडू असेल. सामना करेल काल्या. नितेश पुन्हा एकदा तयार, नवीन फलंदाज आपण पाहतोय. 1 डाऊनला जयेश सामना करतो. या ठिकाणी पाहतोय आपण नितेशचा चांगला फटका. जयेशच्या बॅटमधून चेंडू निघाला, गॅपमधून चेंडू निघतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं पंबल जाणवलं गेलं. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. तुषारकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत. 1 धावाच पाहिजे होती पण 2 धावा मिळाल्या तिथे. हे खूप महत्वाचा सामना आहे अरुण. इथे मॅच जिंकायची तर एक ट्रॉफी लागू होईल. इथं पुन्हा एकदा पॅडल केलं चेंडूला, जागा दिली होती, स्टंप दाखवले होते बॅट्समन जयेशने जरूर, पण एक सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. एका सिंगलने स्कोर कार्ड 47 हा आकडा आयुष्यात खूप महत्वाचा आहे. कारण आज धुलिवंदन सर्वीकडे खेळतो, देश पारतंत्रामध्ये असता, तर आज आपल्याला काहीच करता आलं नाही. मग 47 साल आयुष्यात कोणच विसरणार नाही, जिथे आपल्याला स्वातंत्र्य भेटलंय. आणि खऱ्या अर्थाने आज आपण जो एन्जॉय करतोय त्या 1947च्या त्या संग्रामामुळे. इथे आपण पाहतो गोलंदाज नितेश आत्तापर्यंत चांगली कामगिरी केली, चांगली गोलंदाजी करतोय. पण येणारे उर्वरित 3 चेंडू आहेत, पाहूया त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी होते. स्वामीनाथ भुंडर यांच्याकडून सर्वांना पार्टी आहे रात्री. इनसाइड एज चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सहा रनांसाठी पाठवलेला आहे तो बॉल सीमारेषे पलीकडे. आणि स्कोअर बोर्डवर स्कोअर संख्या झाली आहे 54. 54 धावा धावफलकावरती आले. 55 धावाचा लक्ष जरूर. अरुण अजून काही पाहुण्यांचे स्वागत असतील तर जरूर करून घ्या.
माननीय किसनजी वेले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी किसनजी वेले साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण पाहतोय. आणि किसनजी वेले साहेब यांचं या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो या ठिकाणी विलास वेले यांना आपल्या शुभ हस्ते किसनजी वेले साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करायचंय. चला थोडं फास्ट करा. विजयासाठी आपण पाहतोय 55 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 55 धाव बनवायचे आहेत. परेश आणि नितेश आपण पाहतोय सलामीची जोडी. नवीन आहे रे तो, फक्त बॉलसाठी गेलो होतो. मनोहर बापू वेले आणि सुनील रामचंद्र वेहले यांनी जो मंडपाचा एक केला आहे त्यांचा सत्कार होत आहे इथे. त्यांनी यायचं आहे टॉच बॉक्समध्ये. बघा जे खेळाडू आहेत, बघा छोटे छोटे खेळाडू आहेत आपले जे वरिष्ठ आहेत त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्या. चेअर त्यांना द्या जे आपले गावाचे सिनियर आहेत. आपण खेळतच राहतो, आपण बसतच राहतो. जरा चेअरची व्यवस्था करून द्या. जे आपले जे वरिष्ठ उभे आहेत पाठीमागे त्यांना बसण्याची व्यवस्था करून द्या. निखिल आणि सुनील दादा. निखिल सुनील वेले, सुनील दादा आपला सत्कार होत आहे. कॉइन टॉच बॉक्स मध्ये यायचं आहे. आपण जी ही मंडपाची व्यवस्था केली आहे ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सरळ हाताने मदत केली, आर्थिक मदत केली, वस्तुरूपी मदत केली, सर्वांचा मनापासून मी धन्यवाद मानतो. दादा ज्यांनी हे मैदान खेळण्यासाठी योग्य करून दिलं, ज्यांनी मैदानाची आखणी करून दिली, या सर्वांचा मनापासून आभार मानूया. जाऊया गोलंदाजी मार्कवरती. प्रसाद गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू आपण प्रसादचा या ठिकाणी पाहतोय. सिंगल या ठिकाणी रोटी एका धावेने आपण पाहतो. स्कोर कार्ड या ठिकाणी ओपन झालाय. आणि या ओपनिंग जोडीने जर मॅच जिंकून दिली तर रामदास वेले यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. लक्ष असू द्या, 5,000 रुपये पारितोषिक या ओपनिंग जोडीसाठी. क्या बात आहे. हॅलो, चांगला हिट होता. 2 चेंडू आणि 2 धावा. परेश आणि रोशन ही सलामीची जोडी आपण मैदानात पाहतो. चांगलासा हा फटका. आणि बघा या ठिकाणी कर्जत टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक सिनियर प्लेअर आपण पाहतो. मानवली गावची अनमान शान आमचा निलेश दादा. दादांना विनंती करतो या निलेश दादा आपण व्यासपीठावरती या. एक सिनियर प्लेअर आहेत कर्जत टेनिस क्रिकेट मधले. काय दिलं पंच?
काकांना विचारा आतमध्ये पडला का बाहेर पडला. आतमध्ये पडला असता तर 4, बाहेर पडला असेल तर 6. निलेश दादा या व्यासपीठावरती. सुनील वेले यांचा सन्मान होतो आहे इथे. सुनील वेले, सुनील रामचंद्र वेले. या निलेश दादा वरती या, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. झेलबाद या ठिकाणी संजीव आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक सिनियर प्लेअर ज्याने मानुली क्रिकेटसाठी भरपूर काय दिलं. दादांचं आपण पाहतो, मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. वरती चेडू शतरक्षक त्या ठिकाणी शिवराम दादा होते त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी जरूर झेल पकडता आली नाही, पण चांगलं शतरक्षण आपण पाहतोय. खूप मोठं लक्ष. 56 धावा, 55 धावा बनवायच्या 18 चेंडू मध्ये. इथे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. आणि हा दिशाहीन चेंडू. इथे वाईट चेंडू नंतर आपण पाहतो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आला या ठिकाणी. षटक आपण पाहतो या ठिकाणी समाप्त झालंय. पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक आत्ताच आम्ही MPL म्हणजे मानवली प्रीमियर लीग पाहिली गेली आणि कालच गोड न्यूज भेटली का गायकवाड दादा तुम्ही म्हणालेत मानवलीला का ग्रामपंचायत लीग व्हायलाच पाहिजे आणि ती लीग पण लगेच डिक्लेअर झाली ज्या डेटला होईल. मी कालच चर्चा केली बाबा डेट घ्यायच्या अगोदर थोडंसं सांगा आम्हाला पण, कारण आमच्या ज्या तारखा आहेत ऑलरेडी बुक असतात. काही तारखा कुणाला तरी दिलेल्या असतात. जसं 15 दिवसापूर्वी परेशला शब्द दिला होता आणि आज शेलूकरांची पण माफी मागतो. मुन्ना, खास करून मुन्ना पठाणची, कारण खूप सारा आग्रह होता शेलूला पण नाही जायला भेटलं. त्यानंतर खांडस खोंड्यामध्ये पण टुर्नामेंटला जायला न भेटलं. सर्वांची खरंच क्षमस्व वाटतो, कारण शब्द एकाला दिला, जी तारीख फिक्स झाली ती आमच्यासाठी ती फिक्स असते. पहिल्या षटकात 8 धावा आपण पाहतोय. 12 चेंडू 47 धावांची गरज. टॅप केला चेंडूला, कव्हर पॉइंट जर मध्ये चेंडू निघतोय. चेंडू गेला थेट उल्हास नदीमध्ये. पोसरी नदी. चांगलासा फटका पाहायला मिळाला परेशच्या बॅट मधून. 6 रन मिळालेले आहेत या चेंडू मध्ये. नाही, अफलातून ऑफसाईड स्ट्रॉंग आहे त्याची. परेशची आपण पाहिलेला चेंडू पडल्यानंतर अफलातून फटकेबाजी. आता इथून वेळ घेऊ नका फक्त, कारण मॅच पूर्ण करायची आहेत आपल्याला. इथे जोरदार अपील आपण पाहतोय. अपील या ठिकाणी सुरेख पाहिली गेली. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतो. 14 धावा धावफलकावर. 41 धावांची अजूनही गरज आहे. या ठिकाणी पाहतोय फायनल मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठलागल्या दरम्यान चेंडू निघालाय धन धन करत सीमारेषे पलीकडे. चौकार. धावसंख्या चौकाराच्या सहाय्याने 18 या आकड्यावरती. 18 धावा 18. अजून या षटकातले 3 चेंडू, किमान या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. धावसंख्या 30+ नेली तर काही करून आपण पाहतो धावाचा पाठलाग करता येईल का. लास्टच्या षटकात 22-23 धावा ठेवल्या तरी त्याचा पाठलाग सहजरित्या करता येऊ शकतो परेश असेल तर. इथे जयेश 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत.
चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक चांगला चेंडू आपण पाहिला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज अफलातून कामगिरी. आज पूर्ण दिवसभरात जयेशची जी कामगिरी राहिली ती सुरेख कामगिरी राहिली. बॅकफूट वरती जाऊन पंच केला चेंडूने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय त्या हात आपटण्यापेक्षा जर चेंडू कडे पळाला असता, अगोदर निघाला असता तर जरूर आपण पाहतोय लगेच चेंडू अडवता आला असता. 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालाय. 20 धावा धाफलकावरती अजूनही आपण पाहतो 35 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. म्हणजे 6 चेंडू 35 धावा प्रतिषटक आपण पाहतोय. षटकार या ठिकाणी ठोकावा लागेल. आणि भानुदास वेहले यांच्याकडून कैलासवासी सतीश परशुराम तामाणे यांच्या स्मरणार्थ हे चषक देण्यात आलेले आहेत. सर्व चषक उत्तेजनार्थ पारितोषिक चषक देण्यात आले आहेत. तरी भानुदास वेहले यांचे खूप खूप आभार मानावे लागतील. आणि जर का मॅच पाहत असतील तर त्यांनी कृपया स्टेजकडे यायचं आहे. त्यांचा सन्मान होणार आहे. वळूया आपण मैदानाकडे. हा तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आणि हा आता फक्त 4 रनांसाठी आता फक्त या मॅचचं औचित्य राहिलं आहे. चांगला असा फटका आणि दिशाहीन चेंडू असेल हा. वाईट भानुदास वेले यांच्याकडून सतीश परशुराम तामाणे यांच्या स्मरणार्थ उत्तेजनार्थ चषक देण्यात आले आहेत. तरी त्यांचं आभार. आणि ते कुठे असतील जर यायचं आहे त्यांनी स्टेजकडे. शेवटचे 2 बॉल असतील आणि हा फक्त खेळ चाललाय आता बॉलचा. या मॅचचं औचित्य राहिले फक्त. रामसेना हे पराजित होतील आता. चांगला असा फटका पुन्हा फाईन लेगच्या दिशेने परेशच्या बॅटमधून. आणि स्कोर बोर्डवर स्कोर संख्या झाली आहे 32. चांगला असा फटका या दरम्यान सीमारेषे पलीकडे जाईल 6 रनांसाठी परेशच्या बॅटमधून. आणि स्कोर बोर्डवर स्कोर संख्या झालेली आहे आता 39. 39 रन.
शेवटचा बॉल असेल. दुसरा बॉल द्या जरा, तो नदीत गेला. नंतर घे. चांगला असा गगनचुंबी हा षटकार असेल 6 रनांसाठी. आणि यशस्वी विलन हा संघ इथे विजय झालेला आहे आणि फायनल मध्ये पोहोचलेला आहे. बजरंग वॉरियर्स